नमस्कार. रक्षाबंधन म्हणजे भाऊ बहिणीच्या प्रेमाचा, जिव्हाळ्याचा आणि सुंदर आठवणींचा सण. आणि सण म्हटलं की आपल्या घरातल्या खास जेवणाची तर मज्जाच वेगळी. म्हणूनच आजच्या या रक्षाबंधनाच्या खास दिवशी मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकदम सुंदर असा महाराष्ट्रीयन पारंपरिक बेत. आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी तयार केलेलं मौसूद श्रीखंड, गरमागरम पुरी, खमंग कोथिंबीर वडी आणि झटपट तयार होणारी बटाट्याची भाजी. अप्रतिम बेत आहे. चारही पदार्थ अगदी सोप्या पद्धतीने आणि योग्य क्रमाने बनवणार आहोत, म्हणजे सगळा बेत एकाच वेळी छान तयार होईल. चला तर वेळ न घालवता पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण पारंपरिक पद्धतीने श्रीखंड कसं बनवायचं ते बघूया. तर इथं मी 1.5 लिटर दह्याचा चक्का तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर चक्का आपण पुरण गाळायच्या चाळणीने व्यवस्थित गाळून घेणार आहोत. बरेच जण मिक्सरमध्ये सुद्धा चक्का फिरवून घेतात, मी सुद्धा करते. मात्र ही पद्धत अगदी पारंपरिक आहे. या पद्धतीने जर तुम्ही श्रीखंड बनवलं तर अगदी अप्रतिम चवीचं श्रीखंड बनून तयार होतं. इथं मी सर्व चक्का व्यवस्थित गाळून घेतलेला आहे. जर तुम्हाला मस्त क्रीमी, सॉफ्ट आणि अगदी रेशमासारखं श्रीखंड हवं असेल तर तुम्ही चक्का तयार झाल्या लगेच श्रीखंड बनवायला घ्या. त्यामुळे श्रीखंड अगदी अप्रतिम बनून तयार होतं. सुरुवातीला आपल्याला चक्का व्यवस्थित फेटून घ्यायचा आहे. चक्का अगदी हलका फुलका आणि मस्त क्रीमी झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला साखर मिक्स करायची आहे. तर इथं मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. त्यानंतर साखर आपण मिक्सरमध्ये दळून घेतलेली आहे. आता साखर आपण 2 ते 3 बॅचमध्ये मिक्स करून घेऊया. इथे सर्वात महत्त्वाची टिप, साखर आपल्याला व्यवस्थित गाळणीने गाळून घ्यायचे आहे. साखरेचे कण असतील तर ते निघून जातात. त्यानंतर चक्का आणि पिठी साखर आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे. ही पद्धत थोडीशी लेंदी आहे, मात्र अगदी परफेक्ट चवीचं श्रीखंड आपण घरच्या घरी तयार करू शकतो. जर तुम्हाला यापेक्षा आणखी गोड श्रीखंड आवडत असेल तर तुम्ही यामध्ये 2 ते 3 चमचे साखर आणखी ॲड करू शकता. मात्र या प्रमाणामध्ये परफेक्ट गोडीचं श्रीखंड बनून तयार होतं. इथे मी अर्धी वाटी पिठी साखर पूर्ण वापरलेली आहे. त्यानंतर इलायची पावडर व्यवस्थित आपल्याला साखर, इलायची पावडर आणि चक्का एकजीव करून घ्यायचा आहे. मस्त 3 ते 4 मिनिट फेटून घ्यायचं आहे. अगदी क्रीमी, हलकं फुलकं आणि मस्त पारंपरिक चवीचं श्रीखंड आपलं तयार झालेलं आहे. थंड होण्याकरता आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊया. त्यानंतर आपला दुसरा पदार्थ कोथिंबीर वडी. महाराष्ट्राची खास आणि सगळ्यांची आवडती कोथिंबीर वडी. कोथिंबीर वडी बनवण्यासाठी इथे मी एक मोठी जुडी कोथिंबीर व्यवस्थित निवडून स्वच्छ धुवून पाणी पूर्णपणे निथळून घेतलेलं आहे. कोथिंबीरीच्या ज्या कोवळ्या काड्या आहेत त्या आपल्याला अशाच राहू द्यायच्या आहेत. इथं आपल्याला एक सिंपल वाटण तयार करायचं आहे. 4 ते 5 हिरवी मिरची, कोथिंबीरीच्या कोवळ्या काड्या ऑप्शनल आहे, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरे. आता मिक्सरला आपल्याला थोडंसं पाणी घालून हे वाटण तयार करून घ्यायचं आहे. हे वाटण तुम्ही अजिबात स्किप करू नका. यामुळेच कोथिंबीर वडी अगदी चविष्ट बनून तयार होते. सर्वात महत्त्वाचं वाटण तयार करणं आहे. जर तुम्हाला हिरव्या मिरचीचं प्रमाण जास्त वाटत असेल तर तुम्ही कमी सुद्धा करू शकता. आपल्या चवीनुसार आपल्याला हिरवी मिरची ॲड करायची आहे. बऱ्याच जणांना हिरव्या मिरचीचा त्रास होतो, तर तुम्ही यामध्ये लाल मिरची पावडर वापरली तरी सुद्धा चालेल. वाटण तयार करून घेतलं. आता कोथिंबीर आपल्याला शक्य तितकी बारीक कट करून घ्यायची आहे. इथे मी कोथिंबीर व्यवस्थित कट करून घेतली. त्यानंतर एका मोठ्या परातीमध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला मीठ घालायचं आहे. आता इथे मी घरी तयार केलेलं बेसन पीठ वापरणार आहे. तुम्ही रेडीमेड बेसन पिठाचा सुद्धा वापर करू शकता. मीठ आणि कोथिंबीर अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी कोथिंबीरीचं पाणी निघालेलं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये बेसन पीठ ॲड करायचं आहे. सुरुवातीला मी 1 वाटी बेसन पीठ ॲड केलं. त्यानंतर तयार केलेलं वाटण घालायचं आहे. वाटण तयार करत असताना कोथिंबीरच्या कोवड्या काड्या घाला, त्यामुळे कोथिंबीर वडी अप्रतिम चवीची बनून तयार होते. थोडीशी हळद. त्यानंतर कोथिंबीर वडी कुरकुरीत होण्यासाठी इथं मी 3 ते 4 चमचे तांदळाचं पीठ घालणार आहे. 1 मोठा चमचा आपल्याला पांढरे तीळ, त्यानंतर थोडासा हिंग आणि किंचित असा आपल्याला चाट मसाला घालायचा आहे. टोटली ऑप्शनल आहे. त्यानंतर 1 पळी तेल घाला, म्हणजेच अगदी खुसखुशीत अशा वड्या बनवून तयार होतात. ताटाला तेल लावून घ्यायचं आहे. ज्या ताटामध्ये आपण कोथिंबीर वडी व्यवस्थित थापून घेणार आहोत. आता मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. इथे मी सुरुवातीला पाणी घातलेलं नाही. सुरुवातीला अजिबात पाणी घालायची घाई करू नका, नाहीतर मिश्रण पातळ होतं आणि पाहिजे तशी कोथिंबीर वडी तयार होत नाही. इथंच आपली कोथिंबीर वडी फसते. आता या मिश्रणामध्ये मी आणखी 1 वाटी
बेसन पीठ ॲड केलेलं आहे. टोटल आपण 2 वाटी बेसन पीठ ॲड केलं. कोथिंबीरीची जुडी मोठी होती त्यामुळे 2 वाटी बेसन पीठ अगदी परफेक्ट प्रमाण आहे. थोडंसं 2 ते 3 चमचे पाणी घालूया. ना जास्त घट्ट ना जास्त पातळ, अगदी या कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला तयार करायचं आहे. म्हणजेच पीठ आपल्याला तयार करायचं आहे. पीठ आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. म्हणजे पीठ अगदी हलकं फुलकं होतं. अजिबात कोथिंबीर वडी घट्ट होत नाही, घशात दाटल्यासारखी होत नाही. तेल लावलेल्या ताटामध्ये आपण तीळ घातले, त्यानंतर मिश्रण घातलं. अशा पद्धतीने एकसारखं आपल्याला थापून घ्यायचं आहे. पुन्हा आपण पांढरे तीळ घातले. कोथिंबीर वडी वाफवण्यासाठी तयार झालेली आहे. कढईमध्ये पाणी आधीच गरम करायला ठेवलं होतं. अशा पद्धतीने वाटी ठेवली म्हणजेच पाणी हे ताटामध्ये येणार नाही, नाहीतर अगदी पचपचित अशी आपली कोथिंबीर वडी बनवून तयार होते. झाकण ठेवायचं आहे. 10 ते 12 मिनिट कोथिंबीर वडी आपण मस्त वाफवून घेऊया. तोपर्यंत बटाट्याची मस्त रसरशीत भाजी कशी बनवायची ते बघूया. आता बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथं मी 4 मध्यम आकाराचे बटाटे व्यवस्थित उकडून त्यानंतर साल काढून घेतले. बटाटे थंड झालेले आहेत. अशा पद्धतीने मी कट करून घेतले. तीच भाजी खाऊन मलाही कंटाळा आला, तर आज मी अगदी वेगळ्या चवीची आणि वेगळ्या पद्धतीने भाजी बनवणार आहे. पुढे तुम्हाला समजेलच. आपल्याला वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी तव्यावर मी 1 कांदा उभा पातळ कट करून घेतला. अद्रक, लसूण, कोथिंबीरीच्या काड्या, त्यानंतर 4 काश्मीरी मिरची, खोबरं, काजू बदाम आणि 1 चमचा खसखस. आता सर्व साहित्य आपल्याला मध्यम आचेवर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. सुरुवातीलाच मी तेल आणि मीठ घातलेलं आहे. इथे मी काश्मीरी मिरची घातलेली आहे. तुमच्याकडे ज्या सुक्या लाल मिरच्या असतील त्या तुम्ही नक्कीच घालू शकता. व्यवस्थित सर्व साहित्य भाजून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. नंतर आपण मिक्सरला वाटण तयार करून घेणार आहोत. त्यानंतर एका तव्याला मी थोडंसं तेल लावलं. त्यानंतर कट केलेले बटाटे अशा पद्धतीने आपण व्यवस्थित सेट करून घेतले. थोडासा कढीपत्ता, बारीक चिरलेला कोथिंबीर, मीठ, लाल मिरची पावडर, थोडासा चाट मसाला आणि यामध्ये आपण थोडंसं बटरसुद्धा घालणार आहोत. ज्या पद्धतीने आपण पनीरची भाजी बनवतो अगदी त्याच पद्धतीने मी ही भाजी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे आणि जोपर्यंत दोन्हीही बाजूंनी बटाटे मस्त हलकेसे क्रिस्पी होत नाही तोपर्यंत बटाटे आपण अशा पद्धतीने तयार करून घेणार आहोत. अगदी वेगळ्या चवीची आणि वेगळ्या पद्धतीची ही भाजी बनवून तयार होते. आता दुसऱ्या गॅसवर आपण बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मसाला परतून घेऊया. तर पॅनमध्ये 3 टेबलस्पून तेल कडकडीत गरम झालं की जिऱ्याची मस्त खमंग फोडणी, तयार केलेलं वाटण घालायचं आहे आणि मस्त जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे. इथे तुम्ही तेलाचं प्रमाण कमी अधिक करू शकता. मला थोडीशी तरीदार ही भाजी हवी होती म्हणून मी 3 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. 2 टेबलस्पून घातले तरी सुद्धा चालेल. अगदी व्यवस्थित ही भाजी बनवून तयार होते. मस्त मसाला परतून घेऊया. तुम्ही बघू शकता रंग किती अप्रतिम आलेला आहे. आता यामध्ये आपल्याला पावडर मसाले घालायचे आहेत. 1 चमचा धने पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा गरम मसाला, 1 चमचा घरगुती गरम मसाला. त्यानंतर इथं मी थोडीशी काळी मिरी पावडर घातलेली आहे. व्यवस्थित परतून घेऊया. थोडंसं पाणी घालायचं आहे आणि जोपर्यंत मसाल्याला मस्त तेल सुटत नाही तोपर्यंत परतून घ्यायचं आहे. इथं मी झाकण ठेवून 5 मिनिट मसाला मस्त शिजवून घेतला. त्यानंतर झाकण उघडूया. बघू शकता किती मस्त रंग आलेला आहे. अर्धा ग्लास मी गरम पाणी घातलं. त्यानंतर तव्यावर आपण बटाटे मस्त फ्राय करून घेतले ते घालायचे आहे आणि मस्त भाजी 5 ते 10 मिनिट उकळून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ घाला. ही भाजी थोडीशी मी घट्ट तयार केलेली आहे. यापेक्षा जर तुम्हाला आणखी पातळ भाजी हवी असेल तर तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता. भाजी मस्त शिजवून घ्या. इथं आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. आता मस्त टम्म फुगलेली पुरी कशी बनवायची ते बघूया. पुरी बनवण्यासाठी आपण सर्वात आधी पीठ मळून घेऊया. त्यासाठी इथे मी 2 कप गव्हाचं पीठ, थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर, 1 पळी तेल, 2 चमचे इथं मी बारीक रवा घातलेला आहे. सुरुवातीला हाताने सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडं पाणी घालून आपल्याला व्यवस्थित पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे. यामध्ये आपण साखर घातलेली आहे. साखर घातल्यामुळे पुरीला चव आणि रंग छान येतो. रवा घातल्यामुळे पुरी बराच वेळ अगदी टुमटुमीत राहते, टम्म फुगलेली राहते. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. इथं मी व्यवस्थित घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला पुरीसाठी पीठ मळून घ्यायचं आहे. त्यानंतर 15 ते 20 मिनिट पीठ आपल्याला व्यवस्थित मुरवत ठेवायचं आहे. पीठ आपलं व्यवस्थित मुरलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला पुरीसाठी पीठ हवं असतं, अगदी घट्ट.
पुन्हा आपल्याला 2 ते 3 मिनिट पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असं पुरी बनवण्यासाठीचं पीठ तयार झालेलं आहे. ज्या आकाराच्या तुम्हाला पुऱ्या बनवायच्या आहेत, अगदी छोट्या किंवा मोठ्या आकाराच्या, त्यानुसार आपल्याला पिठाचे गोळे तयार करायचे आहेत. इथे मी मध्यम आकाराच्या पुरी तयार करणार आहे. आता व्यवस्थित आपण गोळे तयार करून घेतले. थोडंसं हाताला तेल लावायचं आहे आणि गव्हाचं पीठ लावून आपल्याला मस्त गोलाकार अशी एकसारखी पुरी लाटून घ्यायची आहे. हे पीठ इतकं व्यवस्थित झालेलं आहे. जर तुम्ही पुरी लाटताना गव्हाचं पीठ नाही लावलं तरी सुद्धा चालेल, अजिबात पुरी पाटाला चिकटत नाही. आता इथं मी मस्त गोलाकार अशी एकसारखी पुरी लाटून घेतलेली आहे. बघू शकता, तुमच्याकडे पुरी यंत्र असेल तुम्ही त्याचा सुद्धा वापर करू शकता. इथे मी पुरी व्यवस्थित लाटून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता एखाद्या प्लेटवर थोडंसं गव्हाचं पीठ लावायचं आहे आणि त्यानंतर पुरी ठेवायची आहे. अशाच पद्धतीने मी सर्व पुरी व्यवस्थित लाटून घेणार आहे. त्यानंतर कढईमध्ये मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल मध्यम गॅसवर गरम करायचं आहे. व्यवस्थित तेल गरम झालेलं आहे. चला तर आता पटकन आपण पुरी तळून घेऊया. एका वेळेला मी एकच पुरी तळून घेणार आहे. कढई छोटी असल्यामुळे तेलामध्ये अगदी काळजीपूर्वक आपल्याला पुरी सोडायची आहे. त्यानंतर अशा पद्धतीने पुरीवर आपल्याला तेल सोडायचं आहे. अगदी व्यवस्थित पुरी फुगते, तुम्ही बघू शकता. पुरी आपण पातळ लाटलेली आहे, त्यामुळे अगदी टम्म ही पुरी फुगून तयार होते. अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी आपल्याला पुरी जोपर्यंत हलकासा सोनेरी रंग येत नाही तोपर्यंत तळून घ्यायची आहे. यामध्ये आपण साखर घातलेली आहे. साखर घातल्यामुळे पुरीचा रंग तुम्ही बघू शकता किती सुंदर आलेला आहे. आणि रवा घातलेला आहे. रवा घातल्यामुळे बराच वेळ पुरी अशीच फुगलेली राहते. त्यानंतर आपल्याला पुरी काढून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने आपल्याला काळजीपूर्वक व्यवस्थित पुरी तळून घ्यायची आहे. पुरी तळताना गॅसची फ्लेम लो किंवा मीडियम करू नका, नाहीतर पुऱ्या ह्या तेलकट होतात. मी नेहमी हाय फ्लेमवरच पुरी तळून घेते. पटकन तळल्या जाते, अजिबात ते तेलकट होत नाही. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. रंग तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आलेला आहे. अशाच पद्धतीने आपण इतर पुऱ्या तळून घेऊया. जितक्या पुऱ्या मला हव्या होत्या तितक्या मी आता तळून घेतलेल्या आहे. बाकीच्या मी नंतर तळून घेणार आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. इथे कोथिंबीर वडी सुद्धा व्यवस्थित वाफवून तयार झालेली आहे. टूथपिक घालून आपण चेक करून घेऊया. जर टूथपिक क्लीन निघाली तर समजायचं की कोथिंबीर वडी अगदी व्यवस्थित वाफवून तयार झालेली आहे. टूथपिक आपली व्यवस्थित क्लीन निघालेली आहे. थंड झाल्यावर आपल्याला कोथिंबीर वडी कट करून घ्यायची आहे. लक्षात असू द्या, थंड झाल्यावरच आपल्याला कोथिंबीर वडी कट करून घ्यायची आहे. हव्या त्या आकारामध्ये आपल्याला कोथिंबीर वडी कट करून घ्यायची आहे. इथं मी चौकोनी आकारामध्ये कट करून घेतल्या. हवं असल्यास तुम्ही डायमंड शेपमध्ये सुद्धा कट करू शकता. बघू शकता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आज आपण कोथिंबीर वडी तयार केलेली आहे. टेक्स्चर तुम्ही बघू शकता, अजिबात त्या घट्ट बसलेलं नाही. सुंदर आणि अप्रतिम चवीच्या ह्या कोथिंबीर वड्या तयार होतात. चला तर आता पटकन आपण कोथिंबीर वडी तळून घेऊया. इथं मी डीप फ्राय करणार आहे. हवं असल्यास तुम्ही शॅलो फ्रायसुद्धा करू शकता. पुरी तळल्यानंतर त्याच तेलामध्ये मी कोथिंबीर वडीसुद्धा तळून घेणार आहे. अगदी चविष्ट आणि कुरकुरीत ह्या वड्या बनून तयार होतात. बाहेरून कुरकुरीत, आतून एकदम सुपर सॉफ्ट. इथं आपली कोथिंबीर वडी तयार झालेली आहे. चला तर पटकन सर्व करूया. मस्त पारंपरिक पद्धतीने बनवलेलं श्रीखंड, गुलाबाच्या पाकळ्या आणि पिस्त्याचे काप यांनी गार्निश करून घेतलं. पुरी, कोथिंबीर वडी आणि चमचमीत बटाट्याची भाजी. तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने चारही पदार्थ नक्की ट्राय करा. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा. याआधी मी चॅनलवर बऱ्याचशा रक्षाबंधन स्पेशल रेसिपी शेअर केलेल्या आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्की चेक करा. पुन्हा भेटूया नवीन पदार्थासोबत. तोपर्यंत धन्यवाद.